काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात. हा असंवेदनशीलतेचा कहर असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी एका पोस्टच्या माध्यमातून काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यावर आरोप केला आहे. इतकेच नाही तर नाना पटोले यांनी महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागावी अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नाना पटोले यांच्यावर टीका केली. या पोस्टमध्ये फडणवीस यांनी नाना पटोले यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तसेच यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात. असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा. संजय धोत्रेजी यांना दीर्घायुष्य लाभावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.